श्रोते हो, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आदर्शाची गुढी, सत्य संस्काराची ज्योत मनामध्ये आज पेटली. कर्तव्य प्रेमाच्या वाटेवर नवी दिशाही भेटली. आशा विश्वासाच्या रंगांनी स्वप्नांची पहाट फुलली. या नववर्षी प्रत्येक अंतरी उंच आदर्शाची गुढी उभारली. श्रोते हो, गुढीपाडव्याच्या सणामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? आदर्शाची गुढी ही संकल्पना नेमकी काय आहे? गुढीचा प्रतिकात्मक अर्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा लागू करता येईल? तरुण पिढीपर्यंत गुढीपाडव्याचे संस्कार आणि मूल्य कशी पोहोचवावीत, अशा विविध सामाजिक प्रश्नांना भिडूया आजच्या चिंतनिका या कार्यक्रमातून माननीय श्रीयुत अमितजी कुलकर्णी यांच्याबरोबर. तर ऐकूयात चिंतनिका हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून. अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आपण सादर करत असलेल्या चिंतनिका या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे गुढीपाडवा. आदर्शांची गुढी, सत्य संस्कारांची ज्योत मनामध्ये आज पेटली. कर्तव्य प्रेमाच्या वाटेवर नवी दिशाही भेटली. आशा विश्वासाच्या रंगांनी स्वप्नांची पहाट फुलली. या नववर्षी प्रत्येक अंतरी उंच आदर्शांची गुढी उभारली. श्रोते हो, गुढीपाडवा हा आपल्या मराठी सणवर्षातला पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून आपलं नवीन मराठी वर्ष सुरू होतं. या गुढीपाडव्याच्या सणामागील पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय असतं? गुढीचा प्रतिकात्मक अर्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा लागू करता येईल? तरुण पिढीपर्यंत गुढीपाडव्याचे संस्कार आणि मूल्ये कशी पोहोचवली पाहिजेत? अशा विविध सामाजिक प्रश्नांना आपण भिडूया आणि जाणून घेऊया. आमचे मार्गदर्शक माननीय श्री अमितजी कुलकर्णी यांच्याकडून आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊया. आजच्या काळातील गुढीपाडव्याचं महत्त्व. मी सर्वप्रथम माननीय अमितजी कुलकर्णी यांचं आपल्या हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. गुढीपाडवा आज आहे आणि आज त्याच अनुषंगानं आपण चिंतनिका या सदरामध्ये बोलत आहोत. तर सर्वात पहिल्यांदा रसिक श्रोत्यांना ही माहिती आपण पोचवूया की गुढीपाडवा हा नक्की सण काय आहे, त्याचं ऐतिहासिक, पौराणिक असं महत्त्व काय आहे? नमस्कार. आपल्या या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी आजच्या आपल्या गुढीपाडव्याच्या सर्व हिंदवी 89.6च्या श्रोतृवर्गाला, शाहूनगरवासियांना व संपूर्ण हिंदवी परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तशा अर्थानं आपल्या संस्कृतीत गुढीपाडव्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मी या निमित्तानं आपल्या सर्व श्रोतृवर्गाला अशा मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी मनात केलेले संकल्प येणाऱ्या वर्षात पूर्ण व्हावेत, यासाठी माझ्या मनपूर्वक त्यांना शुभकामना. मुळात भारतीय संस्कृती ही शास्त्रीय पद्धतीवर प्रामुख्यानं आधारलेली आहे. म्हणताना जरी त्याला धार्मिकतेचं स्वरूप दिलेलं असलं तरी त्याचा सगळ्याचा पाया हा शास्त्रीय आहे. त्यामुळं काल झालेली अमावस्या आणि आज असलेली प्रतिपदेपासनं हे वर्ष सुरू होतं आहे. आजपासून चंद्रकोर वाढत 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 पौर्णिमेकडं तिचा प्रवास सुरू होतो. असं चढत्या क्रमानं आजच्या ह्या दिवसाची आणि वर्षाची सुरुवात व्हावी, अशा पद्धतीनं ह्या वर्षाची, भारतीय संस्कृतीतल्या नववर्षाची सुरुवात ही आपल्याला बघायला मिळते. मुळात आपण जर बघितलं तर गुढीपाडव्याचं महत्त्व हे अनादी कालापासून आहे असं आपल्याला वेगवेगळ्या संदर्भानं लक्षात येतं. मुळात ज्याला आपण सर्वात पहिला आणि प्राचीन लिखित स्वरूपातला ग्रंथ मानतो त्या रामायणात देखील या गुढीपाडव्याचा उल्लेख आलेला आहे. रामायण असं म्हणते की ज्या दिवशी रामानं वालीचा वध केला तो गुढीपाडवा हा तो दिवस होता आणि त्या अर्थानं त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण वालीच्या वधापासूनच प्रभू रामचंद्रांच्या रावणावरची विजयाची मुहूर्तपेढ रोवली गेली होती आणि तिथपासून जे रामरायांचा ह्या सगळ्या युद्धातला उत्कर्ष सुरू झालेला आहे तो शेवटी रावणाचा शेवट करून त्यांनी स्वतःला ह्या देशाचा, संपूर्ण जगाचा आदर्श म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं आहे. त्या अर्थानं आजच्या दिवसाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. यानंतर महाभारतातसुद्धा आपल्याला गुढीपाडव्याचं महत्त्व आणि त्याचा
त्याचा उल्लेख हा आलेला आढळून येतो. त्या पद्धतीचे काही दाखले हे आपल्याला महाभारतात देखील मिळतात. पण प्रामुख्यानं जिथपासून आपली कालगणना सुरू होती ते आपण असं गोष्टी रूपानं किंवा मागच्या इतिहासात असं वाचतो की शालिवाहनानं हुणांचा पराभव करून शालिवाहन शक सुरू केलं आणि तेही या चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू केलं आणि शालिवाहन शकाची सुरुवात त्या दिवसापासून झाली असे एकूण या सगळ्या विषयाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मुळातच आपण ज्या वेळेला कालगणना सुरू केली तो कालगणनेचा दिवस हा पहिला दिवस धरताना चैत्र प्रतिपदा असा सुरू केलेला आहे. ह्याचं मुख्य कारण असं आहे की त्याचं वसंत ऋतूची सुरुवात ही देखील उद्याच्या दिवसापासूनच सुरू होती. एकूणच सृष्टी सगळं नव्यानं रूप धारण करायला सुरुवात करते आणि तिथपासून आपण एकमेकांना शुभेच्छा देऊन हे नववर्ष साजरं करतो. हे साजरं करत असताना अत्यंत मंगलमय वातावरण अशा पद्धतीनं ही गुढी उभारणं आणि त्यानुसार एकमेकांना शुभेच्छा देऊन हे नववर्ष साजरं करणं हा प्रामुख्यानं आपल्याकडे रिवाज असतो. कौटुंबिक स्तरावर जर आपण बघितलं तर आपलं औक्षण करणे, ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणे, नवीन कपडे परिधान करणे अशा प्रकारच्या एकूण सगळ्या भारतीय संस्कृतीत हा दिवस साजरा केला जातो. योगायोग असा आहे की अनेक कालापासून ह्या दिवसाचं साजरं करण्याचं जे प्रारूप आहे ते ह्या पद्धतीनं स्थिर आहे. म्हणजे कायम गुढी उभं करून मग त्यात कळक असेल, त्याला जोडलेली साडी असेल, वरती उलटा एक तांब्या, त्यानंतर साखरेची गुढी आपण त्याला आजच्या काळात अडकवतो. काही जण सोन्या चांदीचे दागिने त्याला अडकवतात आणि एकूणी मांगल्याची गुढी आपण आपल्या दारात उभी करतोय हे आपल्या सगळ्यांना समाधान आणि एक मनात त्याचा एक विषय कृतज्ञता भाव आपण व्यक्त करत असतो. आपल्या सगळ्यांची अशी अपेक्षा असते की ह्या गुढीच्या निमित्तानं आपल्या घरात सर्व मंगलमय वातावरण व्हावं, सर्वत्र आनंदी आनंद असावा. सृष्टी जे नव्यानं रूप धारण करते त्या सगळ्याच्या होणाऱ्या बदलांमध्ये आपण स्वतःला एकरूप करून घ्यावं आणि हे सगळं करत असताना नवीन वर्षाची सुरुवात ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला चांगले संकल्प करून आपण आपल्या वर्षाची सुरुवात करायची. मुळात आपण जर बघितलं तर आपल्या कुठल्याही सणाची सुरुवात ही पहाटे म्हणजे सुरुवातीच्या सूर्योदयाच्या काळापासून ह्या सर्व सणांना सुरुवात होती. त्यामुळं ओघानंच आदल्या दिवशी लवकर झोपणं, त्यामुळे सकाळी लवकर उठणं, आवरणं, ज्या पद्धतीनं प्रकृतीला साजेसं जसं तुमचं राहणीमान वर्तवणूक असली पाहिजे त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्या सणांची सुरुवात होती आणि त्याचा पहिला टप्पा हा म्हणजे गुढीपाडवा जो आपण साजरा करतो तो. मला असं वाटतं की ह्या निमित्तानं प्रत्येकानं आपल्या आयुष्यात थोडं आत डोकावून बघितलं पाहिजे. आपण सगळेजण आयुष्याच्या प्रत्येकच जण विद्यार्थ्यांच्या टप्प्यात असतील, जे आपण नागरिक म्हणून आपण जे वावरतो ते आपण आपल्या वयाच्या टप्प्यात असू, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तरी देखील दैनंदिन जीवन जगत असताना आपण रोज काही ना काही यशाचे टप्पे साकार करत असतो आणि काही ना काही आव्हानांना सामोरं जात असतो. हे सगळं ज्या वेळेला आपलं कश्मकश चालू असते त्याच ह्याच्यात एक अत्यंत महत्त्वाचा गोष्ट जर आपल्या आयुष्यात कुठली असेल तर ते म्हणजे रोज काही ना काही ते एक चांगला संकल्प करून आपल्या दिवसाची आणि नववर्षाची सुरुवात करणे. मला असं वाटतं की गुढीपाडवा हा त्या अर्थानं एक नवीन संकल्प करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि तशाही अर्थानं भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गणला जातो. नवीन वर्षातला पहिला मुहूर्त म्हणून गुढीपाडवा आहे. तर या दृष्टीने मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आवाहन करून चांगल्या अर्थानं आपण काय संकल्प करू शकू ह्याविषयी विचार विनिमय केला पाहिजे. काही संकल्प हे व्यक्तिगत स्वरूपाचे असू शकतात, काही संकल्प हे सामूहिक असू शकतात, काही संकल्प ज्या संस्थांमध्ये आपण कार्यरत असतो त्या संस्थांच्या व वृद्धीच्या दृष्टीनं ते संकल्प असू शकतात. आणि याही सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या पर्यावरणात ज्या निसर्गात आपण राहतो त्या निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या समृद्धीसाठी संवर्धनासाठी आपण काय संकल्प करू शकतो अशाही पद्धतीचा विचार आपण केला पाहिजे. एकंदरीत जर आपण गुढीपाडवा या विषयाकडे बघितलं तर मला असं वाटतं की गुढीपाडवा हा ज्यावेळेला आपण साजरा करत असतो जसा आपलं व्यक्तिगत स्तरावर एक आनंदमय ते क्षण असतात, कौटुंबिक स्तरावर असतात, सामाजिक स्तरावर असतात, अशाच पद्धतीनं संपूर्ण विश्वाचं कल्याण चिंतणारी जी आपली संस्कृती आहे त्या अर्थानं सर्वांचं मंगल व्हावं अशा अर्थानं गुढीपाडवा आपण साजरा करतो. आणि मला असं वाटतं की उद्याचा जो गुढीपाडवा येतोय त्यानिमित्तानं आपण सगळ्यांना एकूणच एकमेकांच्या चांगल्या काळासाठी शुभेच्छा देऊन या दिवसाचं आपण साजरं केलं पाहिजे असं मला म्हणून वाटतं. सर, आपण आत्ता म्हणताय त्याप्रमाणे ब्रह्मदेवानं या विश्वाची निर्मिती जी केली ती आजच्या दिवसापासूनच केली. खरंय, एक नवीन विश्व निर्माण केलं. खरंय. आणि त्याच पद्धतीनं गुढीपाडव्याच्या 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असणाऱ्या दिवशी एक वेगळा संकल्प करून एक चांगला सकारात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ज्याला अत्यंत उत्तम म्हणता येईल असा संकल्प करून एका वेगळ्या विश्वाची निर्मिती करण्याचं असं एक प्रामुख्यानं आपल्याला या गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक संकल्प घेता येऊ शकेल.
गुढीदारी उभी घुमला आवाज नभी नववर्षाच्या स्वागताला गुढीपाडव्याचा सण आला गुढीपाडव्याचा सण आला गुढीपाडव्याचा सण आला हो गुढीपाडव्याचा सण आला सोनेरी पहाटे ही उजळली नभात ही दुमदुमल्या दाही दिशा सुखाचे क्षण आले आनंदी मन झाले भावना मांडू कशा गुढीपाडव्याचे सूर छेडू हर्षाने गीत गाऊ नव स्वप्नाच्या संगतीने रंगात आज राहू आनंदाचा वर्षाव झाला गुढीपाडव्याचा सण आला गुढीपाडव्याचा सण आला गुढीपाडव्याचा सण आला हो गुढीपाडव्याचा सण आला याग सया तो याग या निम्मा फुगडी खेळूया नवस्वप्नांची ओंधळ घेऊन दारी गुढी उभारूया रांगोळ्यांनी सजली वेशी फुलांनी हसली अंगण रेशी घराघरातून मंगल ध्वनी गाऊ लागल्या साऱ्या जणी आला हो आला गुढीपाडव्याचा सण आला 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 श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात चिंतनिका या कार्यक्रमाचा. श्रोते हो, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आदर्शाची गुढी सत्य संस्काराची ज्योत मनामध्ये आज पेटली. कर्तव्य प्रेमाच्या वाटेवर नवी दिशाही भेटली. आशा विश्वासाच्या रंगांनी स्वप्नांची पहाट फुलली. या नववर्षी प्रत्येक अंतरी उंच आदर्शाची गुढी उभारली. श्रोते हो, गुढीपाडव्याच्या सणामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? आदर्शाची गुढी ही संकल्पना नेमकी काय आहे? गुढीचा प्रतिकात्मक अर्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा लागू करता येईल? तरुण पिढीपर्यंत गुढीपाडव्याचे संस्कार आणि मूल्य कशी पोहोचवावीत, अशा विविध सामाजिक प्रश्नांना भिडूया आजच्या चिंतनिका या कार्यक्रमातून माननीय श्रीयुत अमितजी कुलकर्णी यांच्याबरोबर. तर ऐकूयात चिंतनिका हा कार्यक्रम. आता भारतीय कालगणनेनुसार जर आपण विचार केला तर त्याचा आणि गुढीपाडव्याचा हे काय वेगळा संदर्भ किंवा आपण स्पष्टीकरण देऊ शकतो?
मला असं वाटतं की भारतीय कालगणनेचा ही नक्की या सगळ्याशी शास्त्रीय संबंध आहे, त्याविषयी आपण बोलू. पण तुम्ही आता जो संदर्भ बोललात त्यानिमित्तानं मला असं म्हणावंसं वाटतं की आपण हे सर्वत्र सर्वश्रुत आहे की ह्या गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली, तिथनं सत्ययुगाची सुरुवात झाली आणि त्यानंतरचा सत्ययुगाचा काळ झाल्यावर मग द्वापार युग, मग कलियुग, अशा पद्धतीनं कालगणना आपण हे करत जातोय. मुळातच असे मला असं वाटतं की हा कुठंतरी आपल्या परत एकदा संस्कृतीशी जोडणारा विषय असल्यामुळेही कदाचित असेल की ज्यांना आपण ज्या आदर्शांच्यापासून आपण या विषयाला सुरुवात केली त्या आदर्शांनी देखील स्वतःचा पराक्रम साकारण्यासाठी, स्वतःच्या आयुष्यातले महत्त्वाचे काही गोष्टी साकारण्यासाठी ह्या दिवसाची योजना केली का काय असं मनात यावं, इतकं या एका अर्थाने दिवसाचं महत्त्व आहे. मात्र ज्या संस्कृतीत आत्ता आपण वाढतोय, ज्या संस्कृतीत आत्ता आपण वावरतोय, त्या संस्कृतीचा एक धागा अशा पद्धतीने काही हजार काही लाख वर्षांपूर्वीपर्यंत जाऊन आपण बांधू शकतो, इतकी या संस्कृतीची महत्तमता आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं मग जर का आपण ज्या विषयाकडे आता येणार आहोत ते कालगणनेकडे येत असताना आज जर आपण असं बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एकूण पृथ्वीचं वर्ष हे काही लाख कोटी वर्षांचं आहे असं आपण म्हणतो. सातत्यानं तिनं तिचा दिनक्रम चालू ठेवला आहे, निसर्गानं आपापले नियम चालू ठेवलेत. सुरुवातीला सृष्टीची निर्मिती होत असताना जे संकल्प प्रत्येक घटकानं केलेत, म्हणजे जसं सूर्यानं ऊन देण्याचा संकल्प केलेला आहे, पृथ्वीनं स्वतःभोवती फिरण्याचा संकल्प केलेला आहे, पाण्यानं या सगळ्या निसर्गाची निर्मिती करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यांनी आपल्या संकल्पात जर एक क्षणाचा अंश असलेल्या जरी भागात जरी खंड पाडला तरी या सगळ्या सृष्टीचा संपूर्ण नायनाट होऊ शकतो. मला असं वाटतं की हे सगळे आपण जे संकल्प करणार आहोत ते संकल्प करत असताना संकल्पाबरोबर सातत्य हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे मी तो विषय कालगणनेकडे आपण नक्की येऊ, पण ह्या दोन गोष्टींचं महत्त्व मला एकमेकाशी जोडताना नक्की असं वाटतं की आपले बरेचदा असे होतात की जे संकल्प असतात ते काही काळ उत्साहानं सुरू राहतात आणि परत कालोगात ते विषय सगळे मागे पडून जातात. पण मला असं वाटतं संकल्प आता करत असतानाच त्याचं स्वरूप असं असावं की कदाचित लागणारा काळ थोडा असावा, करायच्या गोष्टी अल्प स्वरूपातल्या असाव्यात, मात्र स्वतःशी आपली एक कमिटमेंट, एक निश्चय, दृढ निश्चय असं नक्की पाहिजे की जे मी करायचं ठरवलेलं आहे ते अल्प किंवा अधिक स्वरूपात मात्र सातत्य ठेवून करीन. हा जर संकल्प आपण केला तर निश्चित पद्धतीनं जो संकल्प आपण केला तो सिद्धीस जाऊ शकतो आणि तरच आपल्या आयुष्यात काही बदल होऊ शकतात. मुळात असं आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनमानात रोजच्या जगण्या मारण्याच्या स्पर्धेत इतक्या अडकलेलो असतो की आपल्याला स्वतःविषयी विचार करायला देखील वेळ मिळत नाही. मला असं वाटतं गुढीपाडव्यासारखे सण हे त्या अर्थाने अत्यंत महत्त्वाचे आहेत की आपण जे रोजची धावपळ करतोय कुठेतरी थांबून स्वतःविषयी एकदा चिंतन करून त्यानंतर स्वतःच्या संकल्पांचा विचार केला पाहिजे. सर्वसाधारणपणे आपले संकल्प ठरलेले असतात, उद्यापासून 4 किलोमीटर चालायला जाईन, उद्यापासून व्यायामाला सुरुवात करीन, योगासनं करीन, हे असतातच. पण यासह आपण जे दैनंदिन जीवन जगतोय त्याचा एक व्यापक हित कसं आपण साधू शकू या अर्थानंही संकल्प होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं तो गुढीपाडवा आपण हा साजरा करतोय त्यानिमित्तानं आपण हा सगळ्यांनी संकल्पबद्ध होत असताना हा एक व्यापक विचार आणि त्यानंतर त्यातलं असलेलं सातत्य, ह्या दोन गोष्टी मनाशी ठेवून संकल्प घेऊन आपण पुढे जाणं अत्यंत आवश्यक वाटतं असं मला वाटतं. या किसया तो या गया किंवा फुगडी खेळूया नवस्वप्नांची ओंढळ घेऊन दारी गुढी उभारूया. रांगोळ्यांनी सजली वेशी फुलांनी हसली अंगण रेशी घराघरातून मंगल ध्वनी गाऊ लागल्या साऱ्या जणी आला हो आला गुढीपाडव्याचा सण आला 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 आला हो आला गुढीपाडव्याचा सण आला. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात चिंतनिका या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, आदर्शाची गुढी, सत्य संस्काराची ज्योत
मनामध्ये आज पेटली. कर्तव्य प्रेमाच्या वाटेवर नवी दिशाही भेटली. आशा विश्वासाच्या रंगांनी स्वप्नांची पहाट फुलली. या नववर्षी प्रत्येक अंतरी उंच आदर्शाची गुढी उभारली. श्रोतेहो, गुढीपाडव्याच्या सणामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? आदर्शाची गुढी ही संकल्पना नेमकी काय आहे? गुढीचा प्रतिकात्मक अर्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा लागू करता येईल? तरुण पिढीपर्यंत गुढीपाडव्याचे संस्कार आणि मूल्य कशी पोहोचवावीत, अशा विविध सामाजिक प्रश्नांना भिडूया आजच्या चिंतनिका या कार्यक्रमातून माननीय श्रीयुत अमितजी कुलकर्णी यांच्याबरोबर. तर ऐकूयात चिंतनिका हा कार्यक्रम. अमितजी, आपण पहिल्या 2 भागांमध्ये साधारणपणानं गुढीपाडव्याचं ऐतिहासिक, पौराणिक अशा प्रकारचं महत्त्व काय आहे किंवा संदर्भ काय आहेत याबद्दल चर्चा केली. खरं आहे. आजच्या भागामध्ये आता काल सुसंगत पद्धतीनं जर आपण विचार केला हां तर आजच्या भागामध्ये आपल्याला याबद्दल आपण थोडंसं गप्पा मारूया की गुढीपाडव्याचं शास्त्रीय महत्त्व काय आहे नक्की. मुळातच जशी आपण वारंवार चर्चा करतोय की गेल्या 10,000 वर्षाची जर संस्कृती आपण किमान बघितली, मग त्याच्या आधीसुद्धा भारताची प्राचीन संस्कृती वेदकालापासून जर आपण बघितलं तर अशा अनेक संदर्भ मिळतात की जे शास्त्रीय आधारावर या सगळ्या गोष्टीची संस्कृतीची निर्मिती झालेली आहे. पण आता आपण ज्या आज विषयावर बोलतो की गुढीपाडवा आणि हे रामनवमीचं नवरात्र या अनुषंगानं गुढीपाडवा ह्या जर का आपण सणाकडे बघायचं ठरवलं तर आपलं असं लक्षात येतं की सर्वसाधारणपणे 14 जानेवारीला संक्रांतीपासून उत्तरायण सगळा विषय सुरू होतो आणि एकूण थंडीला ओहोटी लागती. थंडी कमी कमी होत राहते, पण मागचे 3-4 महिने आपलं शरीर हे संपूर्णपणे थंड प्रकृतीत राहिलेलं असतं. आणि आता हे उष्णतेची तिडीप वाढत वाढत चैत्रापासून उष्णतेचा तडाखा जाणवावा अशा पद्धतीने सुरुवात होती. पण मुळातच येणारा वसंत ऋतू हा नवीन पालवी घेऊन येतो. म्हणजे पूर्ण पानगळ झालेली असती आणि नवीन पालवी, नवीन हिरवा शालू नेसून ही सृष्टी पुन्हा एकदा पुढच्या वर्षाच्या आगमनासाठी सज्ज होत असते. एका अर्थानं नवीन स्फुल्लिंग निर्माण करणारा, नवीन प्रेरणा देणारा, नव्याची निर्मिती करणारा असं या वसंत ऋतूकडे बघितलं जातं. मग येणारी हिरवळ ही त्या अर्थानं निर्मितीचं आणि संपत्तीचं, प्रगतीचं प्रतीक आहे. त्यामुळं एका अर्थानं सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात या नवीन पालवीबरोबर करणं असा याचा कदाचित पूर्वीचा संदर्भ असावा. पण त्याही पद्धतीनं संपूर्ण वातावरण मंगल असतं. एकूण पक्ष्यांचा किलबिलाट अशा अर्थानं असतो की त्यांना नव्यानं निवारा मिळणार आणि एकूण त्यांच्या सगळीकडं एक वातावरण, एक आनंदमयी वातावरण सगळं निर्माण होत असतं. हे होत असताना आपण जर एकूण गुढीपाडव्याला जे आपण शास्त्रोक्त पद्धतीनं ते साजरे करतो ह्याच्याकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की आपण पहिल्यांदा कळकावर एक वस्त्र, कदाचित ते भगवा असेल किंवा साडी असेल, नवीन वस्त्र आणि त्याच्याबरोबर त्यावर उलटा तांब्या टाकून कडुलिंबाची पानं आणि साखरेच्या गाठी ह्या बांधायची आपल्याकडे प्रथा आहे. मला असं वाटतं की कदाचित साखरेच्या गाठी या कालोगात सुरू झालेली प्रथा असेल किंवा कडुलिंबा फक्त नसावा म्हणून त्याला जोड कदाचित साखरेच्या गाठींची दिलेली असावी. पण मला असाही प्रश्न पडत होता की बाबा कडुलिंबच का बांधत असतील. आणि ज्यावेळेला मी या सगळ्या विषयाचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात येतं की आपलं संपूर्ण शरीर हे आतापर्यंत थंड वातावरणातून उष्ण वातावरणात जायला सुरुवात झाली असती, किंबहुना काही काळ हा त्या पद्धतीनं आपण कंठरलेला असतो. ते होत असताना आपल्या शरीराची उष्णता नव्यानं निर्माण होती. त्याचं एका अर्थानं संपूर्णपणे निचरा व्हावा या पद्धतीचं काम हे कडुलिंब करत असतो. त्यामुळे आपण कडुलिंब आणि गूळ ह्याच्या मिश्रणाचा जो आपण त्याला नैवेद्य दाखवतो गुढीला आणि आपण त्याचं सेवन करतो. मग त्या अर्थानं थोडंसं कडू आणि गोड झालेलं तोंड परत साखरेच्या गाठीनं गोडही राहावं या अर्थानं साखरेच्या गाठीचं प्रयोजन केलेलं असावं. पण मुळात कडुलिंब हा डिऑक्सिडायझेशन, आपल्या शरीरातलं संपूर्ण जे काही उष्णतेचं निचरा करण्याचं काम हे कडुलिंब करतं. आपली शरीर प्रकृती थंड राहावी यासाठी मदत करतं. तशाच पद्धतीनं गुळाचंही कार्य तेच आहे. आणि एकूण हे नव्यानं हे सगळ्या एका ऋतूत आपण पदार्पण करत असताना आपल्या शरीराचं स्थिती सर्वसाधारण राहावी, नॉर्मल राहावी या पद्धतीनं एकूणच ह्या सगळ्या सणाची रचना केली असं जाणवतं. त्याला आपण संस्कृतीची जोड दिली, जे आपण मागच्या भागात बघितलं की ह्या दिवसाच्या अनुषंगानं अनेक
असे ऐतिहासिक पौराणिक पुरावेत की ज्याच्या निमित्तानं हा सण साजरा करायचा आपल्याकडे प्रथा आहे. आणि हे सगळं करत असताना कायम आपण आपल्या प्रकृतीशी कशा पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीने त्याची हाताळणी करू, प्रकृती आपली स्थिर राहून होणाऱ्या वातावरणाच्या बदलासाठी आपलं शरीर कसं सज्ज राहिलं पाहिजे, या अनुषंगानेच आपल्याकडे खाद्यपदार्थांची देखील निर्मिती केलेली असते. त्या पद्धतीनं खरं तर आपलं म्हणजे आपल्या एकूण हिंदू संस्कृतीनुसार जेवणाचं ताट हा देखील एखादा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. इतके सगळे पदार्थ आणि जिन्नस त्यात आपण घातलेले असतात. सगळे जे रस आहेत, गोड, कडू, आंबट, तिखट, खारट, तुरट, अशा पद्धतीनं मग चटण्या असतील, कोशिंबिरी असतील, भाज्या असतील, अशा पद्धतीने रचना असतील. पण प्रामुख्यानं आपण बघितलं की जेवणातसुद्धा शक्यतो त्या दिवशी हे आपण पुरणपोळीचा नैवेद्य त्याला करतात गुढीला. तेही करण्यामागे कदाचित उद्देश हाच असावा की नव्यानं ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना तशाच पद्धतीचे खाद्यपदार्थ हे घेऊन आपण जातो. बरेचदा श्रीखंड, आम्रखंडासारखे पदार्थ आपण खाण्यात वापरतो. म्हणजे एकूण हा सगळा सण साजरा करत असताना अत्यंत मंगलमय वातावरणात पहाटेच्या मंगलवेळेला हा सगळा विषय सुरू होतो सणाचा. त्यानंतर म्हटल्याप्रमाणे सगळ्या शास्त्रीय गोष्टींचा त्यात आपण समावेश केलेला असतो. नंतर जे आपण मिष्टान्न खातो, गोडधोड पदार्थ खातो, त्याचं देखील उपाययोजन करताना असंच केलेलं असतं की सर्वसाधारणपणे आपल्या शरीराला ज्यातनं स्वास्थ्य मिळेल अशा पद्धतीची एकूण रचना केलेली असते. मला असं वाटतं की एकूण जी काही निसर्गाची एक चक्र आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्याचा सगळ्यात पहिल्यांदा जो येतो ते तो उत्पत्ती. आणि आपल्याकडे असं म्हणतात की उत्पत्तीचं काम हे ब्रह्माचं आहे. त्याही अर्थानं आपण तुम्ही जो परवा संदर्भ दिलात की आजच्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी या सृष्टीची निर्मिती ब्रह्मानं केली. बहुतेक ते नवीन पालवी फुटण्याचाही तो संकेत असू शकतो शास्त्रीयदृष्ट्या. पण हे उत्पत्तीचं जे काम आहे त्या अर्थानं हा सण साजरा करताना संपूर्णपणे नव्यानं एखादा आपण वर्ष सुरू करतोय, एक पर्व सुरू करतोय, कालगणना सुरू करतोय, असे सगळे हे संदर्भ ह्या दिवसाच्या अनुषंगाने येतात. आणि असं हे सगळं चढत्या क्रमानं गेल्यानंतर जी स्थिती ही जी आपली एकूण परिस्थिती असते त्याचा कारक आपण भगवान विष्णूंना मानलेलं आहे. आणि लय म्हणजे समाप्तीकडे नेणारा देव हा आपण शंकर मानलेला आहे. मग एकूण जर आपण बघितलं की उत्पत्तीपासून सुरुवात होणारं हे संपूर्ण सणांची सुरुवात की जसं नवीन पालवी फुटते तसं सणाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यात सगळं मांगल्य येवो, सुख येवो, समृद्धी येवो, आनंददायी वातावरण असावं, अशा सगळ्या वातावरणात ह्या सणांची सुरुवात होती. दिवाळीपर्यंत हे बऱ्यापैकी त्या अर्थानं स्थिती या ह्याच्यात आहे. आणि मग आपण दिवाळीच्या काही प्रथा बघितल्यात की अगदी सणाला जुगार खेळण्यापर्यंत, पत्ते खेळण्यापर्यंत पूर्वी प्रथा होत्या. त्याच्यानंतर जे लय सुरू होती ते होळीनं या सगळ्याचा आपला समारोप होतो हिंदू संस्कृतीच्या वर्षाचा. अशाही दृष्टीने जर या विषयाकडे बघितलं तर गुढीपाडव्याचा पहिला दिवस हा त्या अर्थानं चांगल्या मंगलमय वातावरणात साजरा करण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगल्या स्थितीत नैसर्गिकदृष्ट्या चांगलं वातावरण असताना, नव्याची उत्पत्ती होत असताना आणि मी म्हणलं असं आरोग्यपूरक पद्धतीनं हा दिवस साजरा करायची आपल्याकडे पद्धती पडली. आणि मला असं वाटतं की हे एक दिवसात न होता काळानुरूप जसं जसं त्या त्या काळातल्या ऋषीमुनींना, समाजाला, समाजातल्या अभ्यासकांना, खरा ज्यांना आपण ज्या भाषेत शास्त्रज्ञ म्हणतो, ज्यांना पूर्वीच्या काळात ऋषीमुनी म्हणलं पाहिजे, त्यांच्या सखोल अभ्यासातनं, जिज्ञासेतनं, केलेल्या शास्त्रीय प्रयोगातून, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एखाद्या प्रयोगातून सिद्ध झालेल्या प्रमाणावर ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असाव्यात असं वाटतं. कारण एकमेव जगातली आपली संस्कृती आहे की ज्याला एवढी मोठी पार्श्वभूमी आहे आणि आजही आपल्याला त्याच्या काही शृंखला, त्याच्या काही कडी हे इतिहासाच्या पानं चालले असताना आढळून येतात. मग त्या अर्थानं एक चांगलं मांगल्याचं प्रतीक ज्या ज्या वेळेला आनंदी प्रसंग असतात त्या त्या वेळेला आपण गुढी उभारून तो साजरा करावा अशा पद्धतीनं आपण हा गुढीपाडवा खरं तर साजरा करतो. एक छत्रपती संभाजीराजांचा दुर्दैवी अंत असं जर काय गुढीपाडव्याच्या दृष्टीनं ठरवून केला गेलेला हत्या किंवा वध असं जर का आपण बघितलं, तो एक भाग जर सोडला अत्यंत दुर्दैवी जो महाराष्ट्राच्या इतिहासात होता आणि जाणीवपूर्वक आजच्या दिवसाला ती झळक यावी म्हणूनच तो कदाचित प्रसंग या दिवसांनी नियोजला गेला. पण तेवढा एक जर दुर्दैवी प्रसंग सोडला तर अदरवाईज ह्या संपूर्ण सणाला अत्यंत मांगल्याची आणि आनंदाची किनार आहे असं मला वाटतं. धन्यवाद. या गया तो या गया चिम्मा फुगडी खेळूया नवस्वप्नांची ओंढळ घेऊन दारी गुढी उभारूया रांगोळ्यांनी सजली वेशी फुलांनी हसली अंगण रेशी घराघरातून मंगल ध्वनी गाऊ लागल्या साऱ्या जणी आला हो आला गुढीपाडव्याचा
श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात चिंतनिका या कार्यक्रमाचा. श्रोते हो, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आदर्शाची गुढी, सत्य संस्काराची ज्योत मनामध्ये आज पेटली. कर्तव्य प्रेमाच्या वाटेवर नवी दिशाही भेटली. आशा विश्वासाच्या रंगांनी स्वप्नांची पहाट फुलली. या नववर्षी प्रत्येक अंतरी उंच आदर्शाची गुढी उभारली. श्रोते हो, गुढीपाडव्याच्या सणामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? आदर्शाची गुढी ही संकल्पना नेमकी काय आहे? गुढीचा प्रतिकात्मक अर्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा लागू करता येईल? तरुण पिढीपर्यंत गुढीपाडव्याचे संस्कार आणि मूल्य कशी पोहोचवावीत, अशा विविध सामाजिक प्रश्नांना भिडूया आजच्या चिंतनिका या कार्यक्रमातून माननीय श्रीयुत अमितजी कुलकर्णी यांच्याबरोबर. तर ऐकूयात चिंतनिका हा कार्यक्रम. अमित सर, आपण चिंतनिकेच्या नवीन भागात जात असताना आपण गेले 2-3 भाग गुढीपाडव्याचं महत्त्व आणि गुढीपाडव्याचा आपल्या संस्कृतीशी असणारा संबंध, त्याचे पौराणिक संदर्भ वगैरे बाबत चर्चा केलेली आहे. काही शास्त्रीय गोष्टींची देखील त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. मला एक असं वाटतं की गुढीपाडव्याच्या दिवशी बऱ्याच वेळेला शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सरस्वती पूजनाचं महत्त्व हे विशद केलेलं असतं आणि दिसून येतं आपल्याला की पाटीवर ती सरस्वती काढली जाते आणि त्याचं पूजन हे केलं जातं. याच पद्धतीनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं दिसून येते, ती म्हणजे असं म्हणतात की या नूतन मराठी संवत्सराच्या पहिल्या दिवशी पंचांग वाचन हे केलं जावं असं एक म्हणलं जातं आणि त्या संपूर्ण मराठी वर्षाचं फल निष्पत्ती काय आहे हे पंचांगाद्वारे आपल्याला सांगितलं जाईल, कळेल. या पद्धतीनं हे पंचांग वाचनाचं देखील अत्यंत महत्त्व हे या गुढीपाडव्याच्या निमित्तानंच आपल्याला दिसून येतं. तर आपण याबद्दल काय सांगाल? गुढीपाडव्याच्या सणाचं अजून एक वैशिष्ट्य असं मला वाटतं, ते म्हणजे आपण पंचांग पूजन हा विषय गुढीपाडव्याच्या निमित्तानं करत असतो आणि त्याच वेळेला आपल्याला गुढीपाडव्याबरोबरच एक पंचांग हे पुढच्या वर्षाचं एकूण सगळं दिशादर्शक म्हणून हाताशी मिळतं. सगळ्यांना माझ्यासह म्हणजे मला तर कायमच याविषयी उत्सुकता राहिलेली आहे की इतकं तंतोतंत अशा पद्धतीचे पंचांग कसं बनत असेल आणि मुळात एकूण ह्या सगळ्या खगोलशास्त्रीय अभ्यासाचा पाया हे जे पंचांग आहे ते आपल्या पूर्वजांना किती वर्षांपासून माहीत आहे. जर बघितलं तर पंचांगाचा देखील काही हजार वर्षाचा इतिहास हा आपण बघू शकतो आणि आपल्या पंचांगकर्त्यांची इतकी ताकद आहे की पुढच्या 1000 वर्षाचं पंचांग देखील ते बनवू शकतात. आता मी हे आकडे सांगतोय, कदाचित ऐकताना फार आभासी किंवा मोठ्या प्रमाणात अविश्वसनीय वाटू शकतात, पण खात्रीपूर्वक आपण अशासाठी सांगू शकतो की ज्या वेळेला आपण महाभारतातला दाखला देतो की अर्जुनानं जयद्रथाचा वध केला, त्यावेळेला त्या दिवशी पूर्णपणे खग्रास सूर्यग्रहण होतं हे आज आपण त्यावेळेच्या पंचांगानुसार सुद्धा निश्चित पद्धतीनं खात्री करू शकतो. त्याला गोष्टरूप आहे की मग कृष्णानं आपलं सुदर्शन चक्र सूर्यापुढं आणलं, अंधार झाला, गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी त्यात जात नाही. पण ती तिथी आज आपण पंचांगाचा आधार घेऊन कधी झाली असेल याचं निश्चित पद्धतीनं खात्रीपूर्वक सांगू शकतो. मला असं कायम वाटतं की पंचांग हा खरं तर आपल्या सगळ्या शिक्षणाचा मूळ पाया असला पाहिजे. हिंदवी पब्लिक स्कूल माझा हा प्रयत्न आहे, मी बऱ्याच जणांशी या विषयात बोललोय देखील, की आपल्या विद्यार्थ्यांना पंचांग शिकवणं ही खरंच काळाची गरज आहे, जी भारतीय ज्ञान परंपरा म्हणून एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरेल. आता मुळात
आपल्याला पंचांग म्हणलं की काही जणांच्या कपाळाला आठ्या येऊ शकतात, की त्यांना असं वाटेल की मी ज्योतिषशास्त्राकडे चाललेलो आहे. तर मला ज्योतिषशास्त्राचं समर्थन किंवा खंडन कोणत्याही प्रकारे करायचं नाही. माझी काही व्यक्तिगत मतं असतील ते असतील, मात्र मला तशा प्रकारच्या कोणत्याही पूरक गोष्टीची इथं या ठिकाणी काही नोंद घ्यायची नाही आहे. मला एवढंच म्हणायचं की पंचांगामध्ये जे खगोलशास्त्रीय अभ्यास जो केलेला आहे त्यामुळं आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला ह्या पंचांगाने आणि आपल्या मराठी संस्कृतीने दिलेली आहे त्याला काही ना काही शास्त्रीय आधार आहे. मी खरं तर पंचांगाचा काही फार शास्त्रोक्त अभ्यास माझा झालेला नाही आहे, करायची भयंकर इच्छा आहे, का वेळेच्या अपुरेपणामुळं बरेचदा होत नाही. पण जी ढोबळ माहिती आहे त्यानुसार जर मला सांगायचं झालं तर असं नक्की वाटतं की मुळात आपल्याकडं ज्या वेळेला कालगणना केली जाते त्यावेळेला 2 वर्ष असतं. एक असतं चांद्रवर्ष आणि दुसरं सूर्यवर्ष, आणि या दोन्हीचा मिळून संगम असलेलं हे पंचांग हे आपल्या समोर निश्चित पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं. आता छोट्या छोट्या गोष्टीतून जर आपण असं बघितलं की आपल्याकडं एकूण कालगणना करत असताना महिने कसे ठरत गेले, तर एक असं आपल्या लक्षात येतं की एकूण आपल्याला 27 नक्षत्र आहेत. हे असं एक रफली माहीत असतं की एकूण अवकाशात 27 नक्षत्र हे आपल्याला ज्ञात आहेत. मग त्यानुसार चंद्राच्या जवळ येणारं जे नक्षत्र असतं त्या नक्षत्राचं नाव हे त्या महिन्याला दिलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आता समजा जर का आपल्याला त्या महिन्याच्या पौर्णिमेला जे नक्षत्र चंद्राच्या जवळ असेल तर त्या नक्षत्राचं नाव हे त्या पद्धतीनं त्या महिन्याला दिलं गेलेलं आहे. म्हणजे आता चैत्र महिना चाललाय तर त्यावेळेला पौर्णिमेच्या जवळपास चित्रा नक्षत्र हे आपल्या चंद्राच्या त्या जवळ आढळेल. म्हणजे अगदी पुढं मागं जवळ नाही पण आसपास ते नक्षत्र आढळून येतं. नंतरचा येतो तो वैशाख, त्या हे जे विशाखा नक्षत्र आहे, आषाढ, चैत्र, ज्येष्ठा नक्षत्र हे त्या जवळ आढळतं. अशा पद्धतीनं आपण फार त्यात पारंगत नसल्यामुळं कदाचित मांडणीत थोडं कमी जास्त होईल, पण हे नक्की मी सांगू शकतो की एकूण हे महिन्याचा ज्या वेळेला आपल्याला नाव दिलं गेलेलं आहे त्यावेळेला नक्की ते नक्षत्र हे त्या पौर्णिमेच्या आसपास चंद्राच्या जवळ आपल्याला आढळतं. अशाच पद्धतीनं 12ही महिन्यांची नावं ही आपल्याकडे घेतलेली आहेत. कधीतरी आपण एकदा इंग्रजी कॅलेंडरच्या विषयी सुद्धा नक्की बोलूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपलं पंचांग आणि मराठी कॅलेंडर किती शास्त्रीय पद्धतीनं हा सगळा अभ्यास मांडतं. आणि जे इंग्रजी कॅलेंडर जे आज आपण ज्याच्यानुसार राहतो वागतो, जे सगळ्या तिथी साजऱ्या केल्या जातात, अगदी आपण वाढदिवस आपल्या इंग्लिश कॅलेंडरनुसार करतो, मुळात ते कॅलेंडर किती अशास्त्रीय असा देखील आपण काहीतरी तुलनात्मक अभ्यास निश्चित पद्धतीनं करू. मात्र जर आपण मराठी एकूण या कॅलेंडरविषयी बोलतोय तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला आपण एखादी तिथी सांगतो त्यावेळेला आपल्याला त्या वेळेचे एकूण चंद्राची, सूर्याची आणि एकूण स्थिती ही लक्षात येते. म्हणजे जर का आपल्याला एकूण आज आपण बघितलं तर समजा चैत्र शुद्ध तृतीया अशी आजची जर तिथी असेल तर तृतीया म्हणलं तर एकूण चंद्राची स्थिती सूर्यापासून 24 ते 36 डिग्री या अंशात्मक स्थितीत चंद्र असणार आहे. म्हणजे आपल्याला एकूण जे कॅलेंडर सांगितले ते 360 दिवसात सूर्य एक पूर्ण त्याचं वर्तुळ पूर्ण करेल. मग त्याचं 30 जर भाग केले तर त्या 30 स्थिती होतील आणि ते चंद्रवर्षात एकूण सगळं विभागलेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं सूर्य हे ज्या वेळेला त्याचं एकूण भ्रमण करत राहतो त्यावेळेला त्याची कालगणना आहे सूर्य कालगणनेनुसार केली जाते. तर हे जर का आपल्याला एकूण तिथीचा जर अभ्यास करायचं ठरलं तर असं लक्षात येतं की एकूण चंद्र सूर्य यांची स्थिती कुठली आहे, त्यानंतर चंद्राचे एकूण मार्गक्रमण हे प्रतिपदेपासून अमावस्येकडे चालले का अमावस्येनंतर पौर्णिमेकडे चाललं, जो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आपण म्हणतो त्या पद्धतीनं कोणत्या पक्षात चंद्र आहे, त्याचं सूर्यापासूनचं अंतर किती आहे आणि त्यानुसार ही तिथी कशा पद्धतीनं बदलणार आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे बरेचदा असंही आपण बघतो की सूर्योदय ते सूर्योदय हा दिवस जरी बदलला तरी सुद्धा तिथीनुसार दिवस मधनच बदलत असतो. म्हणजे असं आपल्याला बरेचदा ऐकायला मिळतं की आज 11 नंतर एकादशी चालू होती. त्यामुळं चंद्राशी संबंधित ते असल्यामुळं ती तिथी ही आपल्या घड्याळानुसार थोडीफार पुढं मागं वेळोवेळी बदलत राहते. मात्र दैनंदिन दिवस आणि त्या तिथीचा तशा अर्थानं अर्थार्थी संबंध नसतो. मात्र या दोन्हीची सांगड घातल्यामुळं आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला जरी तिथीचा क्षय झाला आहे, तिथी आज बदलली आहे, आजचा वार ह्यानुसार आपण जर बघत गेलो तर वाराची रचना ही सूर्याच्या नुसार केलेली आहे आणि तिथीची रचना ही चंद्रानुसार केलेली आहे.
खरं तर हा फार गुंतागुंतीचा विषय, मलाही बऱ्यापैकी अभ्यास करून पुन्हा एकदा हा मांडावा लागेल. मात्र माझ्या जुजबी माहितीनुसार जेवढं मला ज्ञात आहे तेवढं जरी सांगायचं झालं तरी असं लक्षात येतं की भारतीय संस्कृतीनं ह्या जगाला जे जे काही काही दिलंय ते निश्चित पद्धतीनं शास्त्रीय आधारावरच त्याचा पाया रचला गेलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या बऱ्याच आता काळानुरूप हे आपण सगळं मागास मानतो, कालबाह्य झाले असं म्हणतो, आपला अविश्वास असतो. पण मला या नवीन पिढीला किंवा जे त्याविषयी ज्याचं क्रिटिसिझम करतात त्याविषयी आपले मतं चुकीचे आहेत असं म्हणतात, त्यांनी सुद्धा खरं तर ह्या सगळ्या विषयाचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करून जर या गोष्टी चुकीच्या असतील तर चुकीच्या आहेत हे सुद्धा निष्कर्षानं ठरवलं पाहिजे. कारण आज जी कॅल्क्युलेशन्स कॉम्प्युटर करतो ती कॅल्क्युलेशन्स आपल्या पूर्वजांनी करून 2 ग्रहातलं अंतर, पृथ्वीपासूनचं सूर्याचं अंतर, चंद्रापासूनचं पृथ्वीचं अंतर, ह्या सगळ्या गोष्टी निश्चित पद्धतीनं योग्य ठिकाणी नोंदवून ठेवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आपलं भारतीय गणित जे आजपर्यंत संपूर्ण जगाला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरलेलं आहे, तोही या खगोलशास्त्रीय अभ्यासाबरोबरचा या सगळ्या पंचांगाचा पाया आहे. आपण जर बघितलं तर हा अभ्यास सगळा मांडत असताना अंशात्मक सुद्धा त्याची स्थिती ही त्या पंचांगात सांगितली गेलेली आहे. याचा अर्थ जसं आपल्या पूर्वजांना एकूण ह्या सगळ्या विश्वाचं सगळं ज्ञान होतं, संपूर्ण युनिव्हर्समध्ये असलेल्या सगळ्या ग्रहस्थितींचं सगळं ज्ञान होतं, एकमेकांचं अंतर त्यांनी कोणत्या मापकानं मोजलं आज आपल्याला माहीत नाही, पण त्याच्या नोंदी आपल्याला सापडतात. तशाच पद्धतीनं अत्यंत सूक्ष्म पद्धतीचं अत्यंत प्रगत असलेलं गणित हा आपल्या भारताचा पाया आहे असं मला वाटतं. खरं तर 190 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने सगळी आपली शिक्षण पद्धती मोडीत काढली गेली तेव्हा त्यातल्या बऱ्याचशा पद्धती आपल्याला माहीत नाहीत. मात्र आज आपल्या पिढीनं ज्यावेळेला आपण अभ्यासाच्या टप्प्यात असू किंवा समजा आपल्या व्यवसायाच्या दृष्टीनं, नोकरीच्या दृष्टीनं स्थिर स्थावर झालो तर एकूण आपली भारतीय परंपरेचा अभ्यास करून पुन्हा एकदा त्या संस्कृतीकडे आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात काय संदर्भ देता येतील, कोणते धागेदोरे घेऊन आपल्याला पुढे जाता येऊ शकेल, हा सगळा अभ्यास आपण सगळ्यांनीच, भले आपण शिक्षण क्षेत्रात असो अथवा नसो, केला पाहिजे. एखादा गोष्ट जेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीतली सदोष वाटते त्यावेळेला त्याच्या मुळाशी जाऊन त्यातले जे गैरप्रकारे, जे अंधश्रद्धेनं पुढे आलेले जे विषय असतील ते बाजूला टाकून पण आपण त्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. जसं मी सांगितलं की काल आपण बघितलं की समजा कडुलिंब खाणं हे सांगताना काय तुम्ही कडुलिंब खाताय, त्यापेक्षा एखाद्यानं दुसरं कुठला तरी एखादा गोड पदार्थ बांधून त्याची हे खावं. तर एखाद्या पहिल्या सणाला गोड खाऊन सुरुवात करतायत का आपण कडुलिंबासारखा वनस्पती खाऊन सुरुवात करतो? ह्याच्या मागे शास्त्रीय कारण काय असेल? एखादा काय म्हणेल तुम्ही तोंड कडू करून नवीन वर्षाची सुरुवात करताय. मात्र आपले शरीर धर्म काय ह्या सगळ्याचा अभ्यास करून जसं त्या पद्धती सांगितल्यात तशाच पद्धतीनं एकूण कालगणना जी आपल्या भारतीय संस्कृतीनं संपूर्ण जगाला दिलेली आहे ती अत्यंत शास्त्रशुद्ध आणि एका शास्त्रीय आणि गणितीय पायावर आधारलेली अशी शास्त्रीय पद्धती आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं अभ्यास करून आपल्या दैनंदिन जीवनात जसं आपण इंग्रजी तारीख एकमेकांना सांगत असतो तशी किमान आजची तिथी काय आहे ह्याचा अभ्यास म्हणून आपल्या डोक्यात तो एक विषय असणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या निमित्तानं मला असं आवाहन करावं असं वाटतं किमान आपण आपले जे वाढदिवस करतो किंवा महान लोकांचे जे वाढदिवस साजरे करतो ते किमान तिथीनं साजरे केले जावेत तर आपल्या पुढच्या पिढीला आपण हा वारसा देऊ शकू. ह्याचं उत्तम उदाहरण आहे खरं तर राज्य शासनानंच शिवजयंती साजरी करताना 19 फेब्रुवारीला साजरी करावी असा निर्णय केला आहे. आपण करतोच. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे रोज प्रातस्मरणीय, रोज जरी आपण शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा केला तर ते आपल्याला रोज प्रेरणा देत राहील. इतकं ते अमूल्य असा तो महाराष्ट्राचा, भारतवर्षाचा ठेवा आहे. पण मला असं वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेकापासनं स्वतःच्या नावानं शिवशक चालू केला त्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ह्या आपण तिथीनं करू शकू का? असा जर का आपण संदर्भ आपल्या संस्कृतीचा घेत गेलो तर पुढच्या पिढीला हे निश्चित पद्धतीनं दिशादर्शक ठरेल. आपल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं संस्कृतीचे आपण वेगवेगळे आयाम या निमित्तानं बघतोय. या सगळ्याचा सखोल अभ्यास करणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. मी असं कोणताही या दावा करत नाही. एक गोष्ट मला प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे, या सगळ्यातला मी फार तज्ञ आहे. पण आपणही सगळेजण आज सांस्कृतिकदृष्ट्या चाचपडतोय.
यातनंच आपल्याला दिशा मिळेल आणि निश्चित पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्या भारत देशाला जर पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर त्याचा पाया ही आपली संस्कृती असेल. धन्यवाद. याग सया तो याग या निम्मा फुगडी खेळूया नवस्वप्नांची ओंधळ घेऊन दारी गुढी उभारूया. रांगोळ्यांनी सजली वेशी फुलांनी हसली अंगण रेशी घराघरातून मंगल ध्वनी गाऊ लागल्या साऱ्या जणी आला हो आला गुढीपाडव्याचा सण आला 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 आला हो आला गुढीपाडव्याचा सण आला. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात चिंतनिका या कार्यक्रमाचा.